बरे आहात का? हो, मी पण मस्त म्हणजे तर चला चहा वगैरे पिले. आता आपला दुसरा ब्लॉग चालू आहे. तर आता जेवण बनवते आहे आणि मसाला वगैरे बघा भाजून घेतला आहे तव्यामध्ये. आणि इकडं पनीरच्या अशा मस्त वड्या बनवून घेतल्या आहेत, कापून घेतल्या आणि बटाटा धुवून ठेवला आहे प्लेटीमध्ये. लसूण, मिरची, टोमॅटो आणि अद्रक मस्तपैकी भाजून घेतलेलं आहे. थंड झाल्यावर आता हे वाटून घेते मी. आणि इकडं पनीरच्या मस्त वड्या बनवल्या आहेत बघा, अशा छान अशा. तर आता पनीर आपल्याला पहिलं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये, जरा थोडंसं लालसर करून घ्यायचं आहे, थोडंसं नॉर्मल. आणि इकडे वाटाणे आणि एक बटाटा धुवून स्वच्छ प्लेटीमध्ये ठेवला आहे मी. तर आता थंड झालं आहे, आता वाटून घेते आता मसाला. असा वाटून घ्यायचा आहे बारीक. कढईत तेल टाकले, गरम झाले. आता पहिले आपण बटाटे फ्राय करून घेऊ जरा थोडेसे, मग छान लागते भाजी. आणि नंतर पनीर वेगळं वेगळं आपण फ्राय करून घेऊ अगोदर. तुम्ही पण असं करून बघा एकदा अशी भाजी, तर टेस्ट जरा वेगळी लागते, छान लागते. आणि आपण असं कच्चं पनीर टाकलं, कच्चे बटाटे टाकले समजा असे भाजीमध्ये, तर त्याची टेस्ट वेगळी लागते आणि फ्राय केलेल्याची वेगळी लागते. तर हे बघा, तर मी अगोदर फ्राय करून घेणार आहे बटाटे. पण पीस मोठे मोठे केले बटाट्याचे. कढीपत्ता घेतलाय धुवून मस्तपैकी. आणि आपले घरचे मसाले टाकायचे. हे बघा, बटाटा मस्त असा लालसर जरा थोडा फ्राय झालेला आहे. आता मी बटाटा काढून घेते प्लेटीमध्ये आणि पनीर आपण थोडंसं फ्राय करून घेऊ. हे बघा, असे बटाटे फ्राय झालेले आहे बघा. आता प्लेटीमध्ये काढले आहेत आणि पनीर टाकलं आहे आता तेलामध्ये. छान असं थोडंसं आपण आता फ्राय करून घेऊया. पनीर मस्त फ्राय झालेलं आहे, जास्त नाही फ्राय करायचं आपल्याला. आता काढून घेते प्लेटीमध्ये आणि मसाला फ्राय करून घेते. आता प्लेटीमध्ये काढला आहे, बटाटे पण फ्राय झालेले आहेत, पनीर पण फ्राय झालेलं आहे. आणि आता इकडं मसाला फ्राय करायचा, थोडासा परतून घ्यायचा तेलामध्ये. आपले हळद आणि घरी बनवलेला मसाला थोडासा टाकलाय. आणि हे वाटाणे मी आता मसाल्यामध्ये टाकते, फ्राय होतील चांगले मस्त असे. थोडं 5 मिनिटं आपण फ्राय करून घेऊ मसाला. मीठ वगैरे टाकलं आहे मसाल्यामध्ये वाटतानाच. मसाला छान असा फ्राय झालेला आहे. आता आपण हे टाकू पनीर आणि बटाटे. आपल्याला थोडा रस्सा बनवायचा आहे, तर आपण आपल्याला पाहिजे तेवढं आपण पाणी टाकू शकतो रस्सा बनवायला. हे बघा, मस्त असं. तर थोडंसं मिक्सरचं भांडं धुवून पाणी टाकते. आता पाणी टाकलं आहे, आपल्याला पाहिजे तेवढा रस्सा आपण बनवू शकतोय. तर छान अशी एक उकळी आणून घेऊ. कारण बटाटे आणि पनीर आधीच फ्राय करून घेतलेलं आहे, मग काही एवढं बटाटे आता शिजायची काही गरज नाही आहे. एक उकळी आली का 5 मिनिटं कमी गॅसवर ठेवायचं आणि मग आपली भाजी तयार झाली. आणि थोडीशी आता कोथिंबीर टाकायची वरतून एक उकळी आल्याच्या नंतर. इकडे तयार होते, कमी गॅसवर ठेवली मस्त अशी.
आणि इकडे मस्त अशा भाकरी बनवून घेते मी आता बाजरीच्या. चपात्या आता सकाळीच खाल्ल्या, चपात्या काय 2 टाईम नाही खाऊ वाटतं, त्याच्यामुळे मी आता बाजरीच्या भाकरी बनवते मस्त. इकडे भात पण तयार झाला आहे छान. अशा आता भाकरी झाल्या. 2 वेळेस चपाती नाही खाऊ वाटत ना, त्याच्यामुळे मग मी काय चपाती करायची होती पण म्हटलं नको चपाती. सकाळी चपाती खाल्ली ना तर दुसऱ्या वेळेस संध्याकाळी नाही खाऊ वाटत, मग भाकरच पाहिजे, ज्वारीची नाही तर बाजरीची. मस्त अशी भाकर फुगली बघा, मस्त छान अशी बघा. हे बघा सगळं आवरलेलं आहे, भांडे वगैरे घातले आहेत मस्तपैकी, किचन वगैरे साफ केलं आहे आणि चिकन थोडंसं 5 मिनिट आपल्याला शिजवायचं आहे, मग झालं. आणि पनीरची भाजी पण तयार झालेली आहे छान. असे इकडे असे भांडे लावून घेतलेले आहेत बघा. तर आताशी काम आवरलंय माझं. तर चला आता पनीरची भाजी आहे मस्त छान अशी झालेली आहे आणि थोडीशी आता कोथिंबीर आपण टाकून घेऊ वरून. पैकी पनीरची भाजी तयार झालेली आहे, मटर पनीर बघा. चला आता आपण वरती आता थोडीशी कोथिंबीर टाकूया. मस्त अशी कोथिंबीर टाकली आहे आणि 1 नंबर आपली पनीरची भाजी झाली आहे. कसा वाटला नक्कीच सांगा, आवडला तर नक्कीच लाईक करा. चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू, चला बाय.